राम राम. राम राम. बरं तुम्ही आता हे आपलं जे ऑर्गॅनिक DAP कशाला वापरली? आम्ही सध्या ह्याच पिकाला वापरलो. मी कोणत्या? ज्वारीला काही वापरलं होतं. हां, गेल्या वर्षी ज्वारीला वापरलं. वापरलं होतं आणि आता यंदा ह्याला सोयाबीनला वापरलं. सोयाबीन वापरलं आणि RPS सोयाबीनची बीज प्रकार केली. हां, बीज प्रक्रिया. हां, बरं आता तुम्ही गेल्या वर्षीपासून खत वापरतात आणि RPS तर 3 वर्षापासून वापरतात. बरं तुम्हाला ह्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? ते खत वापरलं आम्ही, शेजारचं वापरलं तर दुसरं वापरलं होतं. त्यांनी केमिकलचे वापरले. हां, केमिकल. हां, त्यांच्यात आणि आमच्यात बराच म्हणजे 70% फरक पडतो. कमीत कमी 50%. हां, आता झाडाची क्वालिटी आमच्या गुडघ्याला काही लागते. हां. काही जागेवर फार मांड्याला लागते. मांड्याला लागते. तुम्ही समाधान वाटतं का त्यात? समाधान आहे. आता ते वापरायला पाहिजे की नाही लोकांनी? वापरायलाच पाहिजे. बरं ते किंमत 1400 रुपयाला गोणी गोणी 40 किलोची काय वाटतं त्याला? हां? 1400 रुपयाला गोणी म्हणतात, महाग म्हणतात. हां, मग मार्केटमध्ये स्वस्त घे, स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे थोडं आहे आपलं वाटतं महाग वाटतं, म्हणजे रिझल्ट चांगला आणि उत्पन्न किती वाढतं म्हणजे? उत्पन्न बी फरकच वाटतं. बरं आता तुम्ही 2-3 वर्षापासून शेती करता हां, तेच तेच. तुम्हाला जे पीक पहिले जे निघत होते आणि आता हां, काय फरक पडत? फरक पडला ना. किती फरक पडला? हे बरं 2-4 क्विंटलच्या आसपास लगेच म्हणजे आम्हाला जाणवायला लागली. म्हणजे 1 एकरला. एक आता सोयाबीन गेल्या वर्षी ज्वारी किती झाली तिथं? ज्वारी शेकडा पोत झालं म्हणायचं. शेकडा पोत झालं. हां, म्हणजे आणि गेल्या वर्षी सोयाबीन किती चालतं? सोयाबीन 13 क्विंटल 14 क्विंटल झाली. 1 एकरमध्ये. नाही 1.5 एकर. दीड तुमचे डोंगराचे रान आहेत डोंगराचे ना, रान. 1.5 एकरमध्ये हां. 14 म्हणलं तरी यातलं अर्ध रान म्हणजे एकदम हलकं रान. हलकं रान आहे. म्हणजे सरासरी 8-9-10चा उतार आला. तुमच्या हलके जमिनी असून बी हां. कारण कर्ज निला ना, कर्ज. डोंगराचा सगळा भाग आहे. तर तुम्हाला समाधान वाटतं का त्यात? समाधान वाटलं. म्हणजे पहिले बी सोयाबीन करत होते तिथं? सोयाबीन पहिलं आम्ही 2 वर्ष आधी केलं. हां, तुमचं खत वापरल्यापासून जास्त फरक वाटायला. मग आता पहिलं तुम्ही जे आपलं वापरत ना त्यावेळेस किती व्हायचं सोयाबीन तिथं? तेच 2-3 क्विंटलचा फरक पडला. 2-3 क्विंटल 400. म्हणजे 9-10 क्विंटल व्हायचं ना, आता हे 14 क्विंटल झालं. हो. तर मग आता तुम्हाला समाधान वाटतंय? समाधान आहे. बाकीचे वापरते नाही वापरते, पण तुम्हाला तर वैयक्तिक रिझल्ट चांगला वाटला ना? गव्हाला सुद्धा वापरलो. गव्हारला वापर कसं राहिलं गव्हाचं? गव्हाचा बी फरक. तर तुम्ही जवळपास सगळ्याच पिकाला वापरलंय? हा, गहू, ज्वारी, सोयाबीनला तर समाधान वाटलं आता? तर मला मग आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यूच करणार? कंटिन्यूस करा. बरं जमीन भुसभुशीत होईल असं काही वाटतं का तुम्हाला? आम्हाला लगेच जमून फरक वाटायला आला. भुसभुशीत झाल्यासारखं वाटलं? तर अशा पद्धतीने हे 2-3 वर्षापासून RPS वापरतात. गेल्या वर्षीपासून ह्याने पूर्ण आपलं खत वापरलं आहे. तर ह्याने स्वतः ह्यांचा अनुभव सांगितला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या धन्वंतरीच्या खतातसुद्धा जबरदस्त रिझल्ट आहे आणि RPS तर नंबर 1 ब्रँडच आहे. आता थोडा राहिला प्रश्न महागाचा, तर तुमचं उत्पन्न वाढच ना. वाढलं. मग असं काय ॲडव्हेंट करायचं आपण? उत्पन्न वाढ तुम्ही मरमर कशासाठी? उत्पन्न वाढण्यासाठी. ज्यावेळेस आपलं वापरल्यानंतर तुम्हाला त्याची किंमत कळते की कमी पडते की जास्त पडते. बरोबर. तर अशा पद्धतीने रिझल्ट आहेत. तर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर बीड.